मित्रांनो, देशामध्ये एकपक्षीय हुकुमशाही अधिकृतपणे सुरू झालेली आहे आणि एकपक्षीय हुकुमशाहीचं केंद्रस्थान, एकपक्षीय हुकुमशाहीची प्रयोगशाळा ही आता महाराष्ट्र बनलेली आहे. याच्या पाठीमागं 2-3 कारणं आहेत. डिलिमिटेशन तर एक दाखवण्यापुरतं कारण आहे, परंतु खरं कारण आहे की भारतीय जनता पार्टीला आपलं पूर्णपणे एक हाती वर्चस्व या देशावर निर्माण करायचं आहे. भारतीय जनता पार्टीला म्हणण्यापेक्षा RSSला या देशावर आपलं एक हाती नियंत्रण मिळवायचं आहे. भारतीय जनता पार्टी एक निमित्त मात्र आहे. लक्षात ठेवा, या देशामध्ये खरं राज्य हे RSSचं आहे, मोहन भागवत यांचं आहे. पाठीमागे तुम्हाला आठवत असेल की वंचित बहुजन आघाडीने जो मोर्चा काढला होता तो भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये काढला नव्हता, तर तो मोर्चा RSSच्या विरोधामध्ये RSSच्या कार्यालयावर काढला होता. परंतु या देशातील अनेक लोकांना सत्य परिस्थिती माहीत नाही आणि त्यामुळे सगळा गोंधळ उडालेला आहे. आता सध्या जी चर्चा सुरू आहे की शरद पवार हे NDA सोबत जाणार का? ऑलरेडी शरद पवार हे NDA सोबत आहेत हेच अनेकांना माहीत नाही. केवळ माननीय प्रकाश आंबेडकर साहेब हे अनेक दिवसापासून सांगत होते. ते जर वगळता येथील मेनस्ट्रीम मीडियामध्ये सुद्धा ही चर्चा नव्हती. मेनस्ट्रीम मीडियामध्ये चर्चा काय होती की वंचित बहुजन आघाडी हा भारतीय जनता पार्टीचा B टीम आहे. परंतु खरी B टीम नव्हे तर A टीम कोण आहे? तर शरद पवार आणि बाकी इतर काँग्रेस असेल, इतर जे पक्ष आहेत ते खरे A टीम आहेत आणि हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. आता पाठीमागच्या ज्या वेळेस लोकसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये स्वतः माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही एकत्र यायला तयार आहोत. अगदी माननीय प्रकाश आंबेडकर साहेब लोकसभेच्या 4 जागेपर्यंत सुद्धा त्यांनी मान्यता दिली होती की आम्ही केवळ 4 जागेवर सुद्धा लढायला तयार आहोत. सुरुवातीला त्यांनी मागणी केली 12 जागेची, परंतु ॲडजस्टमेंट करत करत चर्चेच्या अंती ते 4 जागेपर्यंत सुद्धा मान्य व्हायला तयार झाले होते. परंतु त्यासाठी त्यांनी एक अट घातली होती की तुम्ही निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीसोबत कसल्याही पद्धतीने जाणार नाहीत, हे रिटर्नमध्ये द्या. आणि ते रिटर्नमध्ये द्यायला ना शिवसेना तयार होती ना राष्ट्रवादी काँग्रेस तयार होती. परंतु काय होतं माहिती आहे का, ज्यांची चर्चा व्हायला पाहिजे ती चर्चा होत नाही. म्हणजे या देशातील मूळ समस्या काय आहे यावर कोणीही चर्चा करायला तयार नाही. जे तुम्हाला प्रत्यक्षामध्ये पडद्यावर दिसत आहे त्याच्यावर चर्चा होत आहे, परंतु पडद्याच्या पाठीमागे काय आहे यावर कोणीही चर्चा करत नाही. या देशामध्ये चोर पावलाने मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की मनुस्मृती लागू झालेली आहे. मनुस्मृती म्हणजे काय, ज्या पद्धतीने मनुस्मृतीचं पुस्तक तुम्हाला ऑनलाईन Amazonवर भेटतं, त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे, परंतु त्या पद्धतीने ती जशीच्या तशी मनुस्मृती लागू होणार नाही. तर भारतीय जनता पार्टी स्वतःला हवे तसे कायदे बनवणार, हवे तसे नियम बनवणार, हवं तसं वागणार. आता सध्या शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आहे. 2019ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटली त्या शेतकऱ्यांना आता वगळण्यात आलेलं आहे. रोहित पवार यांनी आंदोलन केलं, मी स्वतः त्याचं समर्थन केलं, त्याच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या, व्हिडिओ केले, बोललो आणि आजही रोहित पवार यांच्या भूमिकेबद्दल माझ्या मनामध्ये कसलाही संशय नाही. परंतु त्या आंदोलनाचा फायदा काही झाला का? किंवा रविकांत तुपकर शेतकरी नेते, अजून अनेक शेतकरी नेते आहेत, त्या सर्वांनी आंदोलन केलं, परंतु त्याचा इम्पॅक्ट काही झाला का? देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्याचा काही
इम्पॅक्ट परिणाम झाला का? अजिबात नाही. आता मिसिंग लिंक कोसळली, त्याचा परिणाम देवेंद्र फडणवीस यांच्यावर झाला का? मिसिंग लिंक कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की विरोधकांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही. म्हणजे विरोधकांना आता कसलंही महत्त्व या राज्यामध्ये शिल्लक उरलेलं नाही, हे त्यांनी अगदी स्पष्टपणे केलेलं आहे आणि ते वास्तव सुद्धा आहे. बघा, देवेंद्र फडणवीस एक असे राजकीय नेते आता महाराष्ट्रामध्ये उदयास आलेले आहेत की राज्यातील 90% जनता त्यांना पसंत करत नाही. अगदी 95% जनता म्हटलं तरी हरकत नाही. आणि मी याचे स्वतः अनेक सर्वे केलेले आहेत. तरी आपण एक 5% एक्स्ट्रा देऊ, परंतु 90% लोक हे देवेंद्र फडणवीस यांना पसंत करत नाहीत. तरी सुद्धा राज्यामध्ये आज देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीचा नेता तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे जरी जनमत नसलं, जरी लोक नसले, तरी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे आमदार आहेत आणि खासदार आहेत, जे त्यांना मुख्यमंत्रीच नाही तर प्रधानमंत्री सुद्धा बनवू शकतात. आणि म्हणजे एकीकडे आपण केवळ ईडी, इन्कम टॅक्स, CBI, सगळ्या शासकीय यंत्रणा, अगदी न्यायालय सुद्धा या लोकांनी पूर्णपणे कॅप्चर केलेलं आहे. ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये उपोषणाला बसले होते, त्यावेळेस आपला स्वतःचा न्यायाधीश देवेंद्र फडणवीस यांनी तिथं बसवला होता आणि तो कशा पद्धतीने निर्णय देत होता आंदोलनाच्या बाबतीमध्ये, हे सुद्धा या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. म्हणजे न्यायालय सुद्धा RSS पासून किंवा भारतीय जनता पार्टीपासून वंचित राहिलेलं नाही. आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर चर्चा ही काय होत आहे की शरद पवार NDA सोबत जाणार का? शरद पवार ऑलरेडी NDA सोबत आहेत. ऑलरेडी त्यांचा अजित पवार जे NDA सोबत गेले होते ते शरद पवार यांच्या मर्जीनेच गेले होते. आणि म्हणजे ऑलरेडी 70% त्यांचा पक्ष हा NDA मध्ये आहे. आणि आता शरद पवार हे वयोवृद्ध झालेले आहेत आणि अशा आयुष्याच्या अशा टप्प्यावर की त्यांनी आयुष्यामध्ये जे काही करायचं ते केलेलं आहे. परंतु अशा टप्प्यावर आता त्यांच्यापुढे प्रश्न उरतो वारशाचा किंवा त्यांच्या घरचा. आणि अशा वेळी सुप्रिया सुळे या काही पक्षाचं नेतृत्व करू शकत नाहीत. आणि मग अशा वेळी आता जयंत पाटील यांचं भवितव्य नेमकं काय? जयंत पाटील यांच्या बँकेचे प्रश्न आहेत किंवा त्यांचे ईडीचे प्रश्न आहेत आणि ऑलरेडी ते भारतीय जनता पार्टीसोबत जाण्यामध्ये उत्सुक आहेत आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा त्यांना घेण्यासाठी उत्सुक आहे. म्हणजे जयंत पाटील यांच्यासारखा एक कद्दावर नेता जर भाजपसोबत जाणार असेल आणि आता सुप्रिया सुळे यांची कन्या त्या सुद्धा RSS संबंधित कुटुंबामध्ये गेलेल्या आहेत आणि आता एक प्रकारे अदानीसोबत जे त्यांचे ऑलरेडी संबंध आहेत. म्हणजे ऑलरेडी 90% राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय जनता पार्टीसोबत ऑलरेडी आहेच. आता प्रश्न निर्माण राहिला रोहित पवार यांचा. आणि मग या अनुषंगाने काय होऊ शकतं बघा की आता जर अधिकृतपणे जर घोषणा झाली, एकतर स्वतंत्र गट म्हणून आता ते भारतीय जनता पार्टीसोबत जाऊ शकतात किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होऊ शकतात. परंतु यामध्ये शरद पवार स्वतः जाणार नाहीत. जयंत पाटील जातील, सुप्रिया सुळे जातील, त्यांचे आमदार खासदार जातील. परंतु शरद पवार स्वतः रिटायरमेंटची घोषणा करतील आणि रोहित पवार स्वतंत्र राजकारण चाचपडून पाहतील किंवा काँग्रेससोबत जाऊन आपलं राजकारण पुढं करतील. कारण रोहित पवार यांना आयुष्याचा एक टप्पा गाठायचा आहे. कारण जर त्यांना उद्या चालून जर राज्याचं नेतृत्व करायचं असेल तर ती संधी रोहित पवार यांना भारतीय जनता पार्टी कदापिही देणार नाही.
उद्या रोहित पवार भारतीय जनता पार्टीमध्ये जर गेले तर जास्तीत जास्त कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत जातील. मग त्यामध्ये त्यांना एखादं महत्त्वाचं खातं भेटेल, परंतु महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर किंवा महाराष्ट्राचं नेतृत्व ते करू शकणार नाहीत. आता जर रोहित पवार यांनी स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर स्थापन केला तर त्याला यश येईल का? हा एक फार मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न याच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण भारतीय जनता पार्टीने आता सगळ्यांनाच एका अजगराप्रमाणे गिळंकृत केलेलं आहे आणि विरोधी पक्ष राजकारण आता एवढं सोपं राहिलेलं नाही. राजकारण करण्यासाठी तुमच्याकडे प्रचंड पैसा असावा लागतो, ही सगळ्यात पहिली अट आहे. आणि सगळी शासकीय यंत्रणा ईव्हीएम मशीन असेल, काय असेल, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या सगळ्या पुढे एक पर्यायी पक्ष रोहित पवार उभा करू शकतील का याबद्दल त्यांच्या मनामध्ये सुद्धा संशय असेल. परंतु रोहित पवार यांच्या प्रामाणिक भूमिकेबद्दल सध्या तरी मला शंका नाही. भविष्यात काय होत आहे ते पाहूया. आणि काँग्रेस सोबत सुद्धा त्यांना भवितव्य आहे का? काँग्रेस त्यांना तेवढी स्पेस देईल का? हा सुद्धा एक प्रश्न आहे. आता रोहित पवार यांच्याबद्दल प्रश्न न विचारता किंवा तुर्तास शरद पवार एनडीए सोबत जाणार का हा सुद्धा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा नाही. एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व आता नगण्य आहे. भारतीय जनता पार्टीचा हात जर एकनाथ शिंदे यांच्यावरून जर उठला तर एकनाथ शिंदेचं अस्तित्व राहणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ऑलरेडी खासदार फोडलेले आहेत, आमदारही थोडे आहेत. त्यांना फोडणं ही भारतीय जनता पार्टीसाठी काही अवघड गोष्ट नाही. आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर राज्यामध्ये विरोधी पक्ष कोण आहे का? काल जे विद्यार्थी आंदोलन झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये, केवळ सोशल मीडियावरती जे व्हायरल झालेले जे लोक आहेत, रविराज साबळे पाटील असतील, अजून विठ्ठल कांगणे असतील, अजून ते कराळे मास्तर असतील किंवा अन्य त्रिशूळ पाटील असतील, यांनी जे आंदोलन केलं विद्यार्थी आंदोलन फक्त हे सोशल मीडियावरती झालेलं आहे. म्हणजे आता उद्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल संशय नाही, 100% ते प्रामाणिक आहेत. परंतु आता विरोधी पक्ष त्यांच्या भरवशावर राहणार का? तिथं रविकांत तुपकर गेले होते आणि रोहित पवार सुद्धा गेले होते. आता मित्रांनो, एक विचित्र परिस्थिती झालेली आहे. बघा, इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं. आता इंग्रजांना काही लोक पसंत करत होते का? नव्हते. इंग्रजांना लोक पसंत करत नव्हते, तरी सुद्धा इंग्रजांनी 150-200 वर्ष आपल्या भारतावर राज्य केलं. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही RSSला, भारतीय जनता पार्टीला, देवेंद्र फडणवीस यांना पसंत करा किंवा न करा, अजून 100-150 वर्ष. आणि जर येथील बहुजन हिंदूंना जर अशीच गुलामीत जर लोकप्रिय असेल, आवडत असेल, तर एकतर बहुजन हिंदू जो समाज आहे त्यामध्ये मी सुद्धा आलो. आमच्या रक्तामध्ये गुलामी एवढी शिरलेली आहे, गुलामी प्रिय झालेली आहे. गुलामी आणि स्वातंत्र्य यामधील फरकच कळलेला नाही. आणि तुकोबारायांनी जी स्वातंत्र्याची व्याख्या केलेली आहे, साधन तयासी साधे रे ज्याची स्वाधीन बुद्धी, पराधीनासी आहे घात रे थोर जाण संबंधी. जे पराधीन आहेत, जे पारतंत्र्यामध्ये आहेत, त्यांचा घात हा होणारच आहे. आणि साधन तुम्हाला कधी साध्य होतं? ज्याची स्वतंत्र बुद्धी आहे. परंतु येथील बहुजन हिंदूंना स्वतंत्र बुद्धी विकसित करताच आली नाही आणि त्यामुळे त्यांचा घात होतच राहणार आहे. तुकोबारायांनी सावध केलं तरी सुद्धा हा हिंदू समाज सावध झाला नाही. ज्यांना या गोष्टी कळतात, त्यामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील, त्यांच्या पाठीमागे लोक जायला तयार नाहीत. आणि या पार्श्वभूमीवर खरं तर वंचितचा सुद्धा निर्णय चुकला का? माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा अनेक वेळा ऑफर आल्या. खरं तर आता एकंदर राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी सुद्धा जायला हवं होतं का? आता याबद्दल मी काही मत व्यक्त करू शकत नाही. अगदी राष्ट्रपती पदाची ऑफर सुद्धा
माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना आली होती आणि हे स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, एकंदर अशी परिस्थिती आहे. यामध्ये विश्लेषण करण्यात काही अर्थ नाही. फक्त वस्तुस्थिती काय आहे की तुम्ही आता सगळेजण गुलाम आहात माझ्यासकट. किमान एवढं जरी तुम्ही ॲक्सेप्ट केलं किंवा लोकांना सांगा आता तुम्ही गुलाम झालेले आहात. आता या देशामध्ये संविधान वगैरे कायदा या गोष्टी फक्त नावाला आहेत किंवा RSS भारतीय जनता पार्टी ठरवेल त्या पद्धतीने या गोष्टी चालतील. याच्या पलीकडे काही नाही. एवढं तरी लोकांना सांगा की तुम्ही गुलाम आहात आणि यामधून निघण्याचा मार्ग सध्या तरी कोणीही सांगायला तयार नाही. आपलं मत नक्की कळवा.